डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। डबल अकॅडमी पुणे तर्फे या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की या ठिकाणी अंगणवाडी परीक्षिका भरती लवकरात लवकर व्हावी। 2013 पासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भरती अजून झालेली नाही। त्यासाठी मी व आपल्या बऱ्याचशा महिला मंडळी या ठिकाणी मुंबईला कोकण भवन म्हणजेच रायगड भवन मध्ये त्या ठिकाणी आयुक्त यांना भेटण्यासाठी गेलो होतो। नंतर तिथून आम्ही मुख्यमंत्री महिला ज्या मंत्री आहेत आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना सुद्धा भेटण्यासाठी आपण गेलो होतो। तर त्या भेटीमध्ये नेमकं आपल्याला काय माहिती मिळाली तर ती माहिती या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि येणाऱ्या सर्व अपडेट्स कधी कधी काय काय होणार आहे आणि उद्या आम्ही कोणाला भेटायला जाणार आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे। कोर्ट केस बद्दल काय झालं ते सुद्धा सगळं सांगणार आहे। नेमकं त्या ठिकाणी वयाबद्दल काय चर्चा झाली, शिक्षणाबद्दल काय चर्चा झाली, किती जागा आहेत, काय जागा याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे। तर या ठिकाणी जे भेट झाली होती त्याबद्दल जे आयुक्त आहेत आपले या ठिकाणी आहे मिळालेले आहेत, त्यांची त्या ठिकाणी जवळपास अर्धा ते 1 तास आमची चर्चा झालेली आहे। त्या चर्चेमध्ये काय काय झालेलं ते आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता कोकण भवन हे खूप छान सुंदर असं कोकण भवन आहे, ज्या ठिकाणी त्याच्याच कोकण भवनाचा एक भाग आहे रायगड भवन। त्या रायगड भवनामध्ये आपले आयुक्त या ठिकाणी बसत असतात। तर सर्व टीम त्या ठिकाणी आपली होती। त्याच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर आयुक्त यांना आम्ही महत्वाचे जे निवेदन दिलेलं आहे आणि चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की या ठिकाणी आयुक्त जे कार्यालय आहे किंवा महिला बाल विकास विभाग त्या ठिकाणी ही जाहिरात काढण्यासाठी उत्सुक आहे। त्यांना ही लवकरात लवकर जाहिरात काढून भरती भरायची आहे, कारण की बऱ्याचशा ज्या सुपरवायझर आहेत त्यांच्यावर खूप सारा असा कामाचा ताण आलेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी ते रेडी आहे जाहिरात काढण्यासाठी। मात्र या ठिकाणी आपल्या ज्या संघटना आहेत, विशेषतः महाराष्ट्र लेवलच्या संघटना कोण आहेत आपल्याला त्या ठिकाणी माहित आहे, त्यांच्याकडून व्यवस्थितरित्या त्यांना म्हणजे या ठिकाणी केस जी आपली कोर्टामध्ये आहे त्यासाठी जे अडून बसलेले आहेत, त्यामुळे ही जाहिरात अजून आलेली नाही आणि ही जाहिरात काढण्यासाठी सरकार अतिशय तत्पर त्या ठिकाणी दिसलं। मला त्या ठिकाणी आयुक्त यांची तळमळ त्या ठिकाणी दिसलेली आहे। तसंच आपली जे नंतरची जी भेट झाली होती त्या भेटीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी संपूर्ण जे आयुक्त आहेत किंवा महिला बाल विकास मंत्री आहेत त्यांच्या कार्यालयामार्फत सुद्धा या ठिकाणी संपूर्ण रेडी झालेले आहेत कामं। आपण बघू शकता त्या ठिकाणी मंत्र्यांचं दालन या ठिकाणी आमचा फोटो आहे ऑलरेडी। तर त्या ठिकाणी आयुक्त यांना आम्ही निवेदन देत असताना तर त्या ठिकाणी सर्व गोष्टी आमच्या झालेल्या आहेत, त्यानुसार लवकरात लवकर जाहिरात या ठिकाणी येणार आहे। तर या जाहिरातीसाठी आता गोष्ट आहे की आता तुमची तयारी झाली आहे का? त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधारणतः पावणे तीनशे या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गतच्या जागा या ठिकाणी रिक्त आहेत। कदाचित त्या जागांची वाढ होऊ शकते, म्हणजे एवढ्या जागा त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 ते 10 जागा या ठिकाणी ॲव्हरेजली येत असतात। त्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन जर करायचं असेल तर तुम्हाला एकच उपाय की तुम्हाला आतापासून अभ्यासाची तयारी करावी लागेल, कारण की कुठल्याही क्षणी जाहिरात येणार आहे आणि जाहिरात आली की जास्तीत जास्त 15 ते 20 दिवसामध्ये तुमची परीक्षा होऊ शकते असं त्या ठिकाणी आयुक्त यांनी सांगितलेलं आहे। तर मात्र या ठिकाणी आता आम्ही एकदा आयुक्तांच्या भेटीला गेलो, आपल्याला परत सुद्धा या ठिकाणी त्यांच्या भेटी ह्या नेहमीच घ्याव्या लागणार आहेत। मंत्र्यांच्या भेटी ह्या नेहमीच घ्याव्या लागणार आहेत, कारण की संघटना आपल्याला कळून चुकलंय की संघटना अजिबात आपल्याला या ठिकाणी पुढे जाऊ देत नाही तुमच्या यशामध्ये, किंवा तुम्हाला सध्या प्रॉब्लेम जर आणणारी कोण असेल तर त्या तुमच्या संघटनाच आहेत की त्या संघटनांचं एकमत नाही। त्यामुळे या ठिकाणी आतापर्यंत भरती झालेली नाही हे आप सगळ्यांनी लक्षात ठेवा। तुमच्यापैकी बऱ्याच महिलांनी तर संघटनेला वर्गणी देणं सुद्धा बंद केलेलं आहे। तर आता तुम्हालाच ठरवायचं आहे, कारण की तुमच्या जीवावर संघटना आहेत आणि ह्या जाहिरात येण्यासाठी हे करतायत। तसंच या ठिकाणी आम्ही आयुक्ताला मागणी ही सुद्धा केलेली आहे की कोरोना काळामध्ये जसं सरळ सेवेच्या लोकांना या ठिकाणी 2 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे, तसंच या ठिकाणी तुमचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करावा, कारण की तुमची सुद्धा जाहिरात गेले 13 वर्षापासून या ठिकाणी साधारणतः आलेली नाही। त्यामुळे तुमच्यावर सुद्धा त्या ठिकाणी तुमचा काय करायला पाहिजे, त्यांनी विचार करायला पाहिजे। तर तुम्ही त्या ठिकाणी तयारी चालू ठेवा। बाकी या ठिकाणी उद्या या ठिकाणी मुख्यमंत्री यांना संभाजीनगर या ठिकाणी परत आपल्या महिला ज्या आहेत त्या ठिकाणी आंदोलन त्यांना निवेदन देणार आहे। तर तुम्ही जर तुमच्यापैकी कोणी जर संभाजीनगरचं असेल तर मला या ठिकाणी संपर्क करा, मी तुम्हाला त्या महिलांचं नाव देणार आहे। त्या तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहून तुम्ही मुख्यमंत्री आणि ज्या बालविकास मंत्री आहेत
त्यांची त्या परत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, म्हणजे जेणेकरून आपली जाहिराती लवकरात लवकर त्या ठिकाणी येणार याचा मार्ग त्या ठिकाणी लागणार आहे. आशा करतो हे तुम्हाला सर्व कळलेलं आहे. बाकी इतर अजून मी काही प्रत्येक मुद्द्याचा एक एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, जसं की परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, नेमकं सरळ सेवेच्या जागेचं काय झालेलं आहे, चर्चेमध्ये त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. तर संपूर्ण व्हिडिओ आपण परत दुसरा तयार करणार आहे, तो त्या ठिकाणी तुम्ही पाहायचा आहे. या ठिकाणी वेळेच्या अभावी बऱ्याच महिलांना या ठिकाणी खूप साऱ्या महिला सोबत आल्या होत्या, मात्र आयुक्त आणि मंत्री यांच्या दालनामध्ये सर्वांना त्या ठिकाणी आतमध्ये जाऊ दिलेलं नाही, काही महिलांनाच फक्त जाऊ दिलेलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा पुढच्या वेळेस या ठिकाणी यायचं आहे. मी तुम्हाला तारीख सांगणार आहे की या ठिकाणी कोणत्या दिवशी कधी जायचं आहे. तर उद्या तुम्ही औरंगाबाद किंवा संभाजीनगर या ठिकाणी हजर राहायचं आहे. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी आमची भेट झालेली आहे. भेटीमध्ये भरपूर मुद्दे आहेत, मी एक एक मुद्दा त्या ठिकाणी क्लिअर करत जाणार आहे. तसंच ज्या महिलांना या ठिकाणी जाता माझी सुद्धा थोडीफार माहिती सांगतो की या ठिकाणी आपली अंगणवाडी सुपरवायझरची जी बॅच आहे अंतर्गत आणि सरळ सेवा यांची सुरू होत आहे उद्यापासून. ज्यांनी आतापर्यंत अभ्यास करायला सुरुवात केली नसेल त्यांनी लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा, कारण की तुमच्याकडे अजिबात जास्त वेळ अभ्यासासाठी नाही आहे. तर ही बॅच बेसिक पासून आहे. ज्यांनी नोट्स नसतील नेले त्यांनी नोट्स न्या, आणि ज्यांनी खरंच त्यांना काय बॅचची गरज नाही, त्यांना काही विषय नाही, त्यांनी मात्र अभ्यासाला सुरुवात करा. कारण की या ठिकाणी अभ्यास जर करसाल नाही तर वेळेवर तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी तुमचे काही मत असतील व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपचा नंबर आहे. कमेंट करू नका, कमेंट वाचायला माझ्याकडे खरंच या ठिकाणी वेळ नाही, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक कमेंट वाचणं खरंच शक्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअपचे रिप्लाय मला सर्व त्या ठिकाणी मिळून जात असतात. ओके, तर आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. सगळ्यांनी सुद्धा पुढच्या ट्रिपला 8 दिवसामध्ये परत त्या ठिकाणी त्यांना आधी ज्या महिला बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे त्यांना सुद्धा भेटायला जायचं. दर 8 दिवसाला हा कार्यक्रम असाच चालू ठेवायचा आहे जोपर्यंत जाहिरात निघत नाही तोपर्यंत. तर या कामासाठी सुहासिनी मॅडम आहेत, त्यांनी ज्या विरारच्या आहेत पाटील त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी बहुमोल मदत केलेली आहे. आता या ठिकाणी पुढच्या वेळेस काय होणार आहे त्याच्यासाठी चॅनलला अपडेट राहा, तुम्हाला सर्व माहिती भेटून जाणार आहे.